सौ जयश्रीताई संगवीकर यांचे सोहम साधनेवरील प्रवचन. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा. आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. कृपा कटाक्षाचिये किरणे मोह समुद्राचे आटणे. घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम. जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. ते वंदू या श्रीचरण श्री गुरूंचे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व संतांना बोलण्यासाठी आवाहित करते, कारण आजचा विषय जो आहे तो सोहम साधना या विषयावर काही बोलावं असं आदरणीय आप्पांनी गेल्या वर्षीच मला सांगून ठेवलेलं होतं की तुम्ही एकदा सोहम या साधनेवरच काहीतरी निरूपण या ठिकाणी करावं. आणि आयोजकांची आज्ञा प्रमाण मानून आजचा जो विषय आहे तो आपण तोच घेणार आहोत. दासबोधामध्ये समर्थांनी अनेक ओव्या सोहम साधनेविषयी सांगितलेल्या आहे. त्यातली एक ओवी निरूपणासाठी आपण समोर ठेवूया. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण हेची साधूचे वचन सुदृढ धरावे. की कुठलाही शिष्य जर श्रीगुरूंकडे अनुग्रह घेण्यासाठी गेला तर त्याला नामसाधना जशी दिली जाते त्याप्रमाणे सोहम साधना सुद्धा सांगितली जाते. दोन्ही साधना एकाच वेळेला मिळतील असं काही होऊ शकत नाही. सुरुवातीला नामसाधना दिली जाते, काही काळानंतर सोहम साधना दिली जाते. मग आता ही सोहम साधना म्हणजे नेमकं काय आहे? नुसतं सोहम सोहम म्हणायचं आहे का ह्या पलीकडचं हे काहीतरी आहे? असे अनेक तऱ्हेचे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. सोहम साधना म्हणजे नेमकं काय? आता पहिल्यांदा आपण ह्या मुद्द्यावर थोडंसं काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू. आजचा विषय खरं तर आपला आहे सोहम साधनेवर बोलू काही. ह्या पद्धतीने काहीतरी थोडंसं अत्यंत मांडणी त्याविषयीची अवघड आहे, पण तरीही आपण प्रयत्न करून आपल्यासाठी आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्याचा कसा उपयोग करता येईल या पद्धतीने पाहण्याचा थोडा तरी प्रयत्न करू. आता सोहम साधना म्हणजे नेमकं काय? तर तत्वमसी महावाक्य जे 4 महावाक्य आपल्यासमोर वेदांत शास्त्राने मांडून ठेवलेले आहेत त्यातलं तत्वमसी हे महावाक्य. आता तत्वमसी महावाक्य छांदोग्य उपनिषदामधलं आहे आणि श्वेतकेतूला त्याच्या श्रीगुरूंनी 9 वेळेला ते तू आहेस ते तू आहेस असं त्याला समजावून दिलेलं आहे. आता जर ते तू आहेस तत्वमसी महावाक्याचा साधारण पहिला अर्थ जो आहे तो ते तू आहेस. आता ते तू आणि आहेस हे तिन्ही शब्द आपल्याला माहिती आहेत. आपल्याला माहीत नसणारा एकही शब्द यातला नाही, पण तरी सुद्धा म्हणजे काय हा प्रश्न मात्र आपल्या मनामध्ये राहतोच. की श्रीगुरूंकडे आपण गेलो आणि त्यांनी आपल्याला उपदेश केला. कशाचा उपदेश केलेला आहे? तर महावाक्याचा उपदेश केलेला आहे. म्हणून तत्वमसी महावाक्याला उपदेश महावाक्य असं म्हणतात. आणि हे जे उपदेश महावाक्य आहे त्याचं साधनेत जे रूपांतर केलं गेलेलं आहे त्याला सोहम असं म्हणतात. म्हणजे श्री गुरु जे सांगतात ते शिष्याला ते तू आहेस असं सांगतात. आणि त्यानंतर शिष्याने जो स्वतःसाठी अभ्यास करायचा आहे त्यांनी सांगितलेलं वाक्य आहे ते तू आहेस आणि शिष्याने अभ्यास करायचा आहे ते मी आहे. ह्या पद्धतीने सोहम साधना
मध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे. तत्वमसी महावाक्याचं सोहम साधनेमध्ये जे रूपांतर केलेलं आहे त्याला सोहम असं म्हणतात. यामध्ये 2 शब्द आलेले आहेत, सहा आणि अहम. आणि महावाक्यामध्ये 3 शब्द आलेले आहेत, ते तू आहेस. आणि ह्याच्यामध्ये ते मी आहे हे गृहीत कृत्य आहे. ते मी आहे हे या ठिकाणी गृहीत कृत्य आहे. आता ही साधना कशासाठी करतात? दुसरा एक महत्त्वाचा भाग, सोहम साधनेला कटाक्ष असं म्हटलं जातं. कटाक्ष शब्दाचा अर्थ आहे शेवटचा अक्ष. कट म्हणजे शेवटचा आणि अक्ष म्हणजे डोळा. आता शेवटचं प्रमाण, शेवटचा डोळा, शेवटची साधना, अंतिम साधना, या पद्धतीने त्याच्याकडे. आता ही अंतिम साधना का बरं म्हटलेलं आहे? तर प्रत्येक जीवाला आपण अखंड सुखरूपतेने जगावं अशी मनापासून इच्छा आहे. जो जो देह धरून आलेला आहे त्या प्रत्येक जीवाला आपल्या आयुष्यामध्ये अखंड सुखाचाच अनुभव सुरू राहावा असं प्रत्येकाला वाटत चाललेलं आहे. आता असं वाटत चाललेलं असलं आणि त्याच्यावर आम्ही आमच्या पद्धतीने अनेक उपाययोजना जरी करत असलो तरी अखंड सुखाचा अनुभव तुम्हाला आम्हाला आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि आतल्या आत जर आपण त्याचा उत्तर शोधायला गेलो तर कधी सुखी कधी दुःखी असे आम्ही आहोत, पण पूर्ण सुखरूपतेचा अनुभव मात्र अजून आमच्या वाट्याला आलेला नाही असं प्रत्येक जीवाने दिलेलं एक काय आहे त्याचं उत्तर आहे. वास्तविक पाहता दुःख मिळावं म्हणून कधीच कोणी काही करत नाही, पण तरीही जीव जो आहे तो कधी सुखी कधी दुःखी असं होतोय. आणि शास्त्राचं तर आपल्याला सांगणं वेगळंच आहे. मग शास्त्राचं आपल्यासमोर सांगणं काय आहे? तर जीवो ब्रह्मैव नापराहा, की प्रत्येक जीव जो आहे तो ब्रह्मरूपच आहे. आता ब्रह्मरूप आहे म्हणजे नेमकं काय आहे? ब्रह्म कसं आहे? तर ब्रह्माचं वर्णन शास्त्र आपल्यासमोर करतं की ब्रह्म आनंद घन आहे, ब्रह्म सच्चिदानंद घन आहे, ब्रह्म आनंद घन आहे. मग आता जीव ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्म जर आनंद घन आहे तर जीवाला आतमध्ये सारखा अनुभव कशाचा असला पाहिजे? उत्तर आहे की आनंदाचाच असला पाहिजे. मग आनंदाचा असला पाहिजे कारण आम्ही मूळच्या आनंद घनच आहोत. मग असं असून सुद्धा त्या स्वरूपाचा आम्हाला अनुभव नाही आणि त्याच्या विपरीत असणाऱ्या सुखदुःखाच्या जाणीवा मात्र आमच्या अंतःकरणामध्ये सारख्या निर्माण होत आहेत. याचाच अर्थ आम्ही कुठंतरी काहीतरी चुकीच्या पद्धतीने जीवन जगत आहोत. आणि ती चुकीची जी पद्धत आहे त्या पद्धतीतून बाजूला पडून आता आम्हाला परत आनंद घन व्हायचं आहे. आनंद घन आहोतच, पण काही चुकीच्या पद्धतीने जीवन जगत असल्यामुळे, चुकीच्या कल्पना स्वतःविषयी करून घेतलेल्या असल्यामुळे आम्हाला परत सोहम साधनेच्या द्वारे मूळच्या स्वरूपापर्यंत पोचायचं आहे. छान दृष्टांत आपल्यासमोर. आता इथं प्रवचनासाठी मी आलेली आहे. कुठून आलेली आहे? तर बाणेरमधून आलेली आहे. आता मला जर परत बाणेरला जायचं असेल तर जेवढं अंतर मी तिकडून इकडं चालत आलेली आहे तेवढंच अंतर मला इकडून तिकडं जावं लागेल. त्यावेळेला मी माझ्या मूळच्या स्थानाकडे म्हणजे जिथून मी आलेली आहे तिथपर्यंत मी जाणार आहे. अगदी तसंच इकडं जेवढं आम्ही त्या तत्वापासून चुकीच्या कल्पनांमुळे दूर 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 आलेले आहोत तेवढ्या सगळ्या चुकीच्या कल्पना मागे टाकत आम्ही परत तिथपर्यंत जाणं याला साधना असं म्हणतात. आता सोहम साधना नेमकी कशासाठी आहे? तर चित्ताचा गमावलेला आनंद पुनरपी जीवाला प्राप्त व्हावा म्हणून अत्यंत उत्तम आणि अत्यंत अंतिम असं जर साधन कुठलं असेल तर त्याला सोहम साधना असं म्हणतात. आता पहा, आपण शरीर म्हणजे प्रकृती बिघडली की आपण तिन्ही पद्धतीचे औषधोपचार करतो. ॲलोपॅथी घेतो, होमिओपॅथी घेतो, आयुर्वेदिक सुद्धा औषधं घेतो. पण हे सगळे औषधं वारंवार जरी घेतले तरी सुद्धा जोपर्यंत डायग्नोसिस परफेक्ट नाही, जोपर्यंत रोगनिदान व्यवस्थित झालेलं नाही तोपर्यंत कितीही औषधं जरी आम्ही घेतले तरी रोगमुक्त होऊ शकतो का? होऊ शकत नाही. मग तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मूळचा रोग कुठला झालेला आहे सद्यस्थितीमध्ये? तर त्याला भवरोग असं म्हणतात. सगळ्यात मोठा रोग जर जीवाला कुठला झालेला आहे तर तो भवरोग आहे. आणि हा जो भवरोग आहे
तो स्थूल शरीराला झालेला आहे का सूक्ष्म शरीराला झालेला आहे? कारण कल्पना कोण करतं? सूक्ष्म शरीर करतं. मग हा रोग झालेला आहे सूक्ष्म शरीराला आणि औषध उपाय जे आम्ही घेतो आहोत ते स्थूल शरीराला. तर तो पूर्ण रोग आमचा नाहीसा होऊ शकतो का? तो होऊ शकत नाही. मग पूर्ण रोग नाहीसा करण्यासाठी आम्हाला ज्या चुकीच्या कल्पनांमुळे हा भवरोग वाढत चाललेला आहे त्या चुकीच्या कल्पनातून बाजूला पडणं याला साधना असं म्हणतात. आता सोहम साधना म्हणजे नेमकं काय आहे? तर स्वतःविषयी केलेली गैरसमजूत, जगताविषयी असलेली गैरसमजूत, या सगळ्या गैरसमजुती शास्त्राच्या विचारांच्या द्वारे, संतांच्या विचाराच्या द्वारे, श्री गुरूंनी दिलेल्या साधनेच्या द्वारे पूर्णपणे बाजूला करत राहणे याला साधना असं म्हणतात. कुठली साधना चाललेली आहे? ही सोहम साधना चाललेली आहे. तर आपला जो चित्ताचा गमावलेला आनंद आहे, आपलं जे मूळचं आनंदाचं साम्राज्य आहे ते पुनरपी आपल्याला प्राप्त करण्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ उपाय कुठला आहे? तर तो उपाय आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला विचार. आणि सोहम साधनेमध्ये त्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. आणि म्हणून ज्याला सोहम साधना पूर्णत्वाला न्यायची आहे त्याला शास्त्राची ओळख असलीच पाहिजे. महत्वाचं आहे की शास्त्राची ओळख त्याला असलीच पाहिजे. वेदांत शास्त्राचा अभ्यास, संत श्री गुरु यांच्याकडनं ऐकलेली प्रवचनं, ह्या सातत्याने चाललेल्या प्रवचनांच्या माध्यमातून एक एक चुकीची कल्पना जी आहे ती आमची हळूहळू कमी होत जाईल. आणि मी आत्मा आहे अशी ज्या वेळेला निश्चयात्मक बुद्धी होईल त्यावेळेला सोहम साधना जी आहे ती पूर्ण होते. सगळ्या साधनेचं अंतिम फळ काय आहे? समर्थ रामदास स्वामी आपल्यासमोर ओवी ठेवतात. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले. की कुठलीही साधना, तुम्ही नामसाधना करा, योग साधना करा, कर्म मार्गे तिकडं जाण्याचा प्रयत्न करा, भक्तीच्या मार्गे तिकडं जाण्याचा प्रयत्न करा, किंवा ज्ञान मार्गाच्या साह्याने तिकडं जाण्याचा प्रयत्न करा, पण कुठल्याही साधनेचं फळ कुठलं मिळालं पाहिजे? तर निर्गुण ब्रह्म अंतरी भिमणे. यालाच तो आत्मा मी आहे असा बुद्धीचा निसंशय आणि निश्चयात्मक निर्णय होणे असं म्हणतात. आणि हा निर्णय करणं हे काम कोणाचं आहे? मग बुद्धीचं आहे. मग माझी बुद्धी निश्चय करण्याचं काम व्यवहारात करते की नाही? आमची बुद्धी व्यवहारामध्ये निश्चय करण्याचं काम करते की नाही? त्याचं उत्तर आहे नक्कीच करते ती. घर बांधायचा संकल्प निर्माण होतो मनामध्ये, मग त्या निश्चयापर्यंत आम्ही जातो की नाही? वास्तुशांतीला सगळ्यांना बोलवतो की नाही? बोलवतो. म्हणजे घर बांधण्याचा संकल्प आमचा पूर्ण होतो. त्यानंतर गाडी घेण्याचा मनामध्ये संकल्प निर्माण होतो. हळूहळू पैसे बाजूला टाकून, लोन काढून, काही जवळचे पैसे टाकून या पद्धतीने 4 व्हीलर आम्ही घेतो की नाही? म्हणजे निश्चय आमचा आम्ही तडीला नेण्याचं जे सामर्थ्य आहे ते तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये आहेच आहे. मग अशी निश्चयात्मक असणारी बुद्धी इकडं मात्र मी ब्रह्म आहे असा निश्चय का करू शकत नाही? सोहम साधना चाललेली असून सुद्धा. महत्वाचं आहे की ती साधना चाललेली असून सुद्धा आमची बुद्धी त्या पद्धतीचा निश्चय का करू शकत नाही? आणि मग त्याला उत्तर आहे, कुठलीही साधना जीवाला जर पूर्णत्वाला न्यायची असेल तर त्या जीवाच्या ठिकाणी सत्वगुणाचं आधिक्य स्वभावामध्ये असलं पाहिजे. आता संकल्प जे आमचे आहेत घर बांधण्याचे, गाडी घेण्याचे, ते कुठल्या गुणाच्या माध्यमातून पूर्णत्वाला नेतो? रजोगुणाच्या माध्यमातून. मग ही सगळी जी साधना करायची असते ती साधना त्याला सत्वगुणाची आवश्यकता आहे. सत्वगुणे भगवत बुद्धी आपल्या समोर मांडलेली आहे समर्थांची. सत्वगुणे भगवत भक्ती, की सत्वगुणाशिवाय भगवंताची भक्ती होत नाही, सत्वगुणाशिवाय देवाची प्राप्ती होत नाही, सत्वगुणाशिवाय बुद्धीचा शुद्ध असणारा जो निश्चय ते ब्रह्म मी आहे तोही होऊ शकत नाही. मग याच्यावरून निष्कर्ष काय निघतो? प्रत्येक जीवाचा स्वभाव जो आहे तो 3 गुणांनी युक्त आहे. सत्व, रज आणि तम. तिन्ही गुण जीवन जगताना अत्यंत आवश्यक आहेत. पण ज्याला साधना पूर्णत्वाला न्यायची आहे
ज्याला भगवंताची भेट घ्यायची आहे, ज्याला चित्ताचं गमावलेलं आनंदाचं साम्राज्य परत आपल्या ठिकाणी मिळवून त्यामध्ये स्थित व्हायचं आहे, त्याला मात्र 3 गुणांपैकी सत्वगुण जो आहे तो जास्तीत जास्त त्याचा वर असला पाहिजे. आणि सद्यस्थितीमध्ये तुमचा आमचा जो सत्वगुण आहे तो सत्वगुण ऑक्सिजनवर आहे. आता ऑक्सिजनवर आहे म्हणजे काय, कधी असतो कधी नसतो या पद्धतीने. पण रजतम जे आहेत ते मात्र तुमच्या आमच्या ठिकाणी फोफावलेले आहेत. म्हणून इकडचे निश्चय आमच्या व्यवहारातले सगळे पूर्ण होतात. पण परमार्थातला जो निश्चय आहे, एक निश्चय आहे तो म्हणजे मी देवाची भेट या जन्मात घेईल म्हणजे घेईलच. भक्तीच्या भाषेत जर बोलायचं झालं तर तो निश्चय हा आहे की देवाची भेट घेईल म्हणजे घेईलच. आणि शास्त्राच्या बाबतीत म्हणजे वेदांत शास्त्राच्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर आत्म आणि ब्रह्म यांचं ऐक्य ह्या जीवात मला साधायलाच पाहिजे, या जगात मला साधायलाच पाहिजे, जीवानी ते साधायलाच पाहिजे, हा इकडचा निश्चय आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, सोहम साधना जर पूर्णत्वाला न्यायची असेल तर त्या साधकाजवळ काही अधिकार पाहिजे. तो अधिकार त्यांनी कमावल्याशिवाय त्याला पूर्णपणे ती साधना पूर्णत्वाला नेता येणार नाही. आता दुसरा एक भाग आपल्या समोर आहे. एक पाहिलं की निश्चयात्मक बुद्धी पाहिजे, दुसरं पाहिलं तर विवेक आणि वैराग्य पाहिजे. जे विवेकाची भाषण येणती, वैराग्याची शिवन देखती, ते कैसे निमज जाणती ईश्वराते. ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आपल्याला म्हणतात की ज्यांच्याजवळ विवेक आणि वैराग्याचं बळ नाही ते माझ्या स्वरूपाला जाणू शकत नाही. आता आम्ही साधक तर स्वतःला म्हणवतो, पण विवेक आहे का? तो विवेक कुठला असला पाहिजे? सत्य काय, असत्य काय, सतासत काय आहे, सत काय आहे, असत काय आहे, नित्य काय आहे, अनित्य काय आहे, आत्मा काय आहे, अनात्म काय आहे, या पद्धतीचा जो विवेक आपल्यासमोर नेहमी विवेकाचं उदाहरण देताना हंसाचं उदाहरण दिलं जातं. क्षीर नीर विवेक करणारा. आता प्रत्यक्षात तो कोणी पाहिलेला नाही, पण त्या उदाहरणावरून आम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेता येतात की दूध आणि पाणी जर एकत्र ठेवलेलं असेल त्या हंसासमोर तर तो त्यातलं दूध फक्त प्राशन करतो आणि पाणी जे आहे ते तिथल्या तिथं सोडून देतो. त्याप्रमाणे या दृश्य जगतामध्ये, दृश्य जगत म्हणजे भेसळ आहे हो. इकडं जसं दूध आणि पाण्याची भेसळ आहे तसं दृश्य जगत म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेलं, आणि त्या पंचमहाभूतांचं अधिष्ठान काय आहे? ब्रह्म आहे. आणि त्या दोन्ही गोष्टी एकत्र मिळून तुम्हाला आम्हाला हे दृश्य जग दिसायला लागलेलं आहे. मग आता साधकांनी जो विवेक करायचा आहे त्यामध्ये दृश्य जगतामध्ये त्याला संपूर्ण जीवन व्यतीत जरी करायचं असलं तरी दृश्यामध्ये न अडकता ज्याच्या सत्तेवर ते मला दिसत आहे, ज्याच्या सत्तेवर ते मला जाणवत आहे, असं जे अधिष्ठान रूप ब्रह्म आहे, आत्मा आहे, भक्तीच्या भाषेत बोलायचं झालं तर राम आहे, कृष्ण आहे, दत्त आहे, की ज्यांच्या सत्तेवर मला हे सगळं कळत चाललेलं आहे, त्या तत्वाशी अखंड एकनिष्ठ होऊन राहणे याला साधना असे म्हणतात. साधनेची अजून एक व्याख्या, कितीतरी चिंतन आपलं जर व्यवस्थित चाललेलं असेल तर साधनेच्या अशा अनेक व्याख्या आपल्यासमोर ज्या आहेत त्या उलगडत जातात. मग नित्य काय, अनित्य काय? आता तुमचा आमचा जो देह आहे, या देहाच्या साह्याने आपण या जगतामध्ये जीवन व्यतीत करत आहोत. त्या देहामध्ये सुद्धा दोन गोष्टीची भेसळ आहे. एक चेतन तत्व आहे आणि एक प्रकृती नावाने अचेतन तत्व आहे. मग आता या दोन्हीमध्ये सुद्धा नेमका मी कोण आहे ह्याचा शोध घेण्यासाठी सोहम साधना आहे. की सोहम साधनेचा मुख्य हेतू काय आहे? तर सोहम साधनेचा मुख्य हेतू आहे स्वतःच्या स्वरूपाची जाण सोहम साधना करता करता त्या जीवाच्या ठिकाणी उत्पन्न झाली पाहिजे. ह्याच्यासाठी ही सोहम साधना आहे. कारण 6 म्हणजे वाच्यार्थाने ईश्वर आणि लक्षार्थाने चैतन्य, आत्मा, कुटस्थ चैतन्य, या पद्धतीने आपल्यासमोर त्याची मांडणी आहे. मग आता त्याचा जर मला शोध घ्यायचा असेल तर माझ्या देहामध्ये किती गोष्टी आहेत? एक, मी आरशात पाहतो तो माझा स्थूल देह,
तो कशापासून बनलेला आहे? पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. दुसरा माझ्या आतमध्ये असलेला एक सूक्ष्म देह, जो 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, अंतःकरण पंचक, नंतर 3 गुण, या सगळ्यांच्या साह्याने जो बनलेला आहे, 5 प्राण, या सगळ्याला सूक्ष्मदेह असं म्हणतात. मग या सूक्ष्मदेहाच्या आतमध्ये सतत मी आहे असं स्फुरण आहे की नाही आमच्या आतमध्ये? प्रत्येक जीवाच्या आतमध्ये आहे पहा. अगदी किडामुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत हे स्फुरण अखंड आतमध्ये चाललेलं आहे. कारण ते स्फुरण जर नसतं तर भुकेची जाणीव त्याही प्राण्यांना झाली नसती. सगळे लहान मोठे कुठलेही प्राणी असू देत, त्याही प्राण्यांना भुकेची जाणीव आहे, झोपेची जाणीव आहे, आहार निद्रा भयमैथुनंच, या 4 जाणीवा जो जो देह धारण करून आलेला जीवात्मा आहे त्या प्रत्येक जीवात्म्याच्या ठिकाणी आहे. मग मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत हे सगळे जीव त्यामध्ये आलेले आहेत. मग या 4 जाणीवा मी आहे असं स्फुरण असल्याशिवाय कोणी पूर्ण करू शकतो का? करूच शकत नाही. मग ज्या अर्थी हे स्फुरण आमच्या आतमध्ये आहे, ते स्फुरण जे आहे ते नुसत्या स्थूल देहाला असू शकतं का? नुसत्या स्थूल देहाला. आता त्या ज्या देहाच्या मधून प्राणोत्क्रमण झालेलं आहे त्यांच्या ठिकाणी मी आहे हे स्फुरण नंतर टिकतं का? टिकत नाही. मग स्थूल देह हा जड असतो, 5 महाभूत हे जड आहेत, जडाला स्वतःचंही ज्ञान नसतं आणि इतरांचं सुद्धा ज्ञान नसतं, असा एक आपल्यासमोर निर्णय करून दिलेला आहे. आता या माईकला ज्ञान आहे का माझ्याशी माझ्यामधून कोण बोलत आहे? अजिबात नाही. या चौरंगाला ज्ञान आहे का माझ्यावर काय ठेवलेलं आहे? अजिबात नाही. मग जडाला स्वतःचंही ज्ञान नसतं आणि इतरांचं सुद्धा ज्ञान कधीही होऊ शकत नाही. मग ज्ञान कोणाला होतं? केवल चेतन नावाचं जे आमच्या आतमध्ये एक तत्व आहे ते अखंड ज्ञानघन आहे. ते जे आहे ते अखंड ज्ञानघन आहे. पण त्याच्या ठिकाणी मी अमुक आहे तमुक आहे असं स्फुरण होऊ शकतं का? नाही. कारण तो जे काही आहे ते सर्वच आहे. आतमध्ये असणारं जे चैतन्य नावाचं तत्व आहे, जे केवल चेतन नावाचं तत्व आहे, ज्याला आत्मा असं म्हणतात, तो आत्मा सर्वत्र सदा समत्वाने व्यापून असल्यामुळे त्याला वेगळेपणाने मी अमुक आहे तमुक आहे असं स्फुरण करण्याची अजिबात गरज नाही. मग केवल चेतन असणाऱ्या त्या आत्म्याच्या सत्तेवर, कारण तो आत्मा कसा आहे? सत्ता आणि स्फूर्ती प्रदान करणारा आहे. मांडणी काय आहे शास्त्राची? की तो आत्मा कसा आहे तर सत्ता आणि स्फूर्ती या दोन्ही गोष्टी त्याच्याजवळ सहजच आहेत. सूर्य ज्या वेळेला उगवतो त्यावेळेला सगळे फुलं जे आहेत ते आपोआप विकसित होतात. म्हणजे कळ्या ज्या आहेत त्या आपोआप विकसित होतात. सूर्य काही प्रत्यक्ष येऊन त्यांना सांगतो का किंवा काही घडामोडी करतो का? त्या ठिकाणी त्यांनी विकसित व्हावं म्हणून प्रत्यक्ष प्रयत्न करतो का? करत नाही. पण तरीही त्याच्या प्रकाशामध्ये ते आपोआप काय होऊन जातं? विकसित होऊन जातं. सूर्य प्रत्यक्ष धुकं कमी करण्याचा प्रयत्न करतो का? नाही. पण त्याच्या त्या उष्णतेमुळे आपोआप धुकं जे आहे ते विरल विरल होत जातं. मग त्याच्या सत्तेवर जशा या गोष्टी घडतात तसं केवल चेतन असणाऱ्या आत्म्याच्या सत्तेवर अचेतन असणारा हा जो आमचा देह आहे, जो प्राण धारण करून बसलेला आहे, त्याच्या ठिकाणी मी आहे असं सतत स्फुरण सुरू आहे. आणि हे स्फुरण ज्याच्या ठिकाणी सुरू आहे त्याला सचेतन असं म्हणतात. आता 3 गोष्टी आपल्यासमोर आल्या. एक अचेतन आहे, दुसरं सचेतन आहे आणि तिसरं केवल चेतन नावाचं तत्व आहे. आता खरं तर फळा घ्यायला पाहिजे, त्याच्यावर लिहून दाखवलं पाहिजे आणि मग ही मांडणी केली पाहिजे, म्हणजे श्रोत्यांच्या सुद्धा त्या सगळ्या गोष्टी काय राहतात? समोर राहतात. पण तरी आपण प्रयत्न करूया की एक केवल चेतन आहे, एक सचेतन आहे आणि एक जे आहे ते अचेतन आहे. हे तिन्ही गोष्टी तुमच्या आमच्या देहाच्या आतमध्येच आहेत. एका देहावरून हे समजून घेतलं तर सगळं जग समजून घ्यायला अजिबात वेळ लागत नाही. जसं आपण म्हणतो की एक सोनं समजून घेतलं की सगळे अलंकार काय आहेत? समजल्यासारखे आहेत.
एक माती नावाचं तत्व समजून घेतलं की त्यापासून बनलेल्या सगळ्या वस्तू जणू काही समजल्यासारख्याच असतात. त्याप्रमाणे इकडं की एक ते केवल चेतन नावाचं तत्व समजून घेतलं की बाकीच्या गोष्टी देहाच्या आतमध्ये असणाऱ्या समजून घेतल्यासारख्या आहे. मग आता आपल्यासमोर आहे की हे मी आहे हे स्फुरण कोणाच्या ठिकाणी होतं? अचेतन देहाच्या ठिकाणी होत नाही. केवल चेतनाला ते स्फुरण करण्याची अजिबात गरजही नाही. मग सचेतन जीवात्मा जो आहे त्याच्या ठिकाणी मी आहे असं अखंड स्फुरण सुरू आहे. आता हे स्फुरण ज्या वेळेला सुरू झालेलं आहे तेव्हापासून काय झालेलं गंमत आहे? वास्तविक पाहता हे जे स्फुरण आहे त्या स्फुरणाच्या माध्यमातून आतमध्ये अंतःकरणात वसलेला आमचा जो देव आहे तो आम्हाला सतत सांगतो आहे की मी तुझ्या आतमध्ये आहे. भक्तीच्या भाषेत बोलायचं झालं तर काय आहे? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं नाही, मी तुझ्या आतमध्ये आहे. की भिवू नकोस, मी तुझ्या आतमध्ये आहे. पण मी आहे मध्ये. आता गंमत अशी आहे की भगवंतानी म्हणजे ब्रह्मदेवानी आमची सगळी इंद्रिये जी आहेत ती बहिर्मुख करून ठेवलेली आहे. बहिर्मुख कशासाठी केलेले आहे? तर जीवात्म्याला ज्या वासनांच्या मुळे जन्म मिळालेला आहे आणि त्या वासना पूर्तीसाठी म्हणून जे काही पदार्थ त्याला आता लागणार आहेत ते सगळे पदार्थ समोरच्या जगतामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणून सगळे इंद्रिय जे बहिर्मुख आहे, मग आतमध्ये असणारा सचेतन जीवात्मा जो आहे तो या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून कर्मेंद्रियांच्या माध्यमातून सतत बहिर्मुख होत असल्यामुळे त्याला बाहेरच्या गोष्टी दिसत चाललेल्या आहेत. बाहेरचं सगळं जग त्याला दिसत चाललेलं आहे. पण हे जग मला कोणामुळे दिसतं हे मात्र त्याला कळेनासं झालेलं आहे. आणि म्हणून आपल्यासमोर मांडणी काय आहे? अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. की जो बहिर्मुख होऊन जीवन जगतो तो या भवसागरामध्ये बुडतो आहे. वास्तविक पाहता तो विठ्ठल आम्हाला काय सांगतोय? हे सगळं मायाजाळ फक्त कमरेपुरतंच आहे, त्याच्यावर काही ते नाही असं तो समजून सांगतो. पण तुम्ही आम्ही मात्र या भवसागरामध्ये एवढे काही बुडून गेलेले आहोत की देव नावाचं तत्व आहे ते मी एकच आहे आणि त्याचं विस्मरण झाल्यामुळे साधना करण्याची वेळ आलेली आहे. त्यातली कुठलीही गोष्ट आता आमच्या लक्षात राहत नाही. आणि मग तू कुठे आहेस रे बाबा, तू पावशील का नाही, मग संतांना पावला मला का पावत नाही, या पद्धतीची रडारड आमची काय झालेली आहे तो सुरू झालेली आहे. मुद्दा आपला आहे की आत्मा नावाचं तत्व तुमच्या आमच्या आतमध्ये अधिष्ठान रूपाने अखंड आहे. त्या आत्म्यावर जीव नावाचं तत्व अध्यस्त आहे आणि त्या जीवाला आता मी देह आहे, मी मन आहे, मी प्राण आहे, मी अमक्याचा नातेवाईक आहे. मग त्या नातेवाईकांची आपल्याला माहिती आहे, जेवढी काही असेल किती नातेसंबंध आहेत ते सगळे तुमच्या आमच्या ठिकाणी आता अध्यास निर्माण झालेले आहेत. आणि जो अध्यास निर्माण झालेला आहे त्या अध्यासामध्ये जो रमून राहतो. आता या अध्यासाला दुसरा एक शब्द आहे भ्रम. भ्रम शब्द आपल्याला जास्ती जवळचा आहे. अध्यास शब्द जो आहे तो वेदांत शास्त्रातून आलेला आहे आणि भ्रम नावाचा जो शब्द आहे तो व्यवहारामध्ये सुद्धा आपण वापरतो. आणि ज्याला भ्रम झालेला आहे त्याला आपण भ्रमिष्ठ असं म्हणतो. जे मी नसून ते मी आहे असं जो समजतो त्याला भ्रमिष्ठ असं म्हणतात. मग आता सद्यस्थितीमध्ये तुम्ही आम्ही सगळेजण कोण आहोत? तुम्ही आम्ही सगळेजण भ्रमिष्ठ आहोत. आणि या भ्रमातून आपल्याला बाजूला करण्याचं काम ही सोहम साधना करते. आता सोहम साधना कशासाठी करायची आहे त्याचं एक उत्तर आपल्या समोर आहे की जे मूळचं माझं स्वरूप आहे ते मला दाखवून देण्याचं काम जर कोण करत असेल तर ती हे सोहम साधना करते. आणि जोपर्यंत ही साधना आमच्याकडून व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आमच्या कशा गर्जना सुरू आहे? मी येऊ आहे, मी त्यूं आहे, अमुक आहे. म्हणजे परमार्थ क्षेत्रात आलो तरीही आधी काय गर्जना होत्या? माझ्यासारखी सुगरण कोणी नाही, माझ्यासारखी सुंदर कोणी नाही, माझ्यासारखी चतुर कोणी नाही, हे आधीचं. आणि आता प्रपंचाचा भाग थोडा मागे पडला, आम्ही परमार्थाकडे आलो.
एखाद्या गुरुकडे अनुग्रह घेतलेला आहे, शिष्य झालेले आहोत, मग इकडचं आता काय आहे, माझ्यासारखा सेवा करणारा कोणी नाही, माझ्यासारखं त्यांचं तत्वज्ञान आतमध्ये रुजवून घेणारा कोणी नाही, माझ्यासारखा भक्त दुसरा कोणी नाही, या पद्धतीच्या इकडच्या गर्जना. आणि दोन्ही जरी असल्या तरी सुद्धा आम्ही कसे आहोत, त्या ठिकाणी भ्रमिष्टच आहोत. दोन्ही दृष्टीने विचार केला तरी सुद्धा आम्ही भ्रमिष्टच आहोत. आणि या सगळ्या भ्रमातून दूर करण्याचं काम जे आहे ते सद्गुरूंच्या उपदेशामुळे होतं. आणि सद्गुरू शरण आलेल्या शिष्याला मग साधना सांगतात. अंतिम साधना काय आहे त्याचं वर्णन आपण सारखं करतो की कटाक्ष म्हटलेलं आहे सोहम साधनेला, म्हणजे जीवाला सुखरूपतेचा अनुभव येण्यासाठी, जीवाला स्वतःच्या स्वरूपाचं स्मरण होण्यासाठी जी साधना सद्गुरू मुखातून त्याच्यापर्यंत पोहोचते त्याला सोहम साधना असं म्हणतात. आणि आता या साधनेचा अधिकारी कोण असावा लागतो? एक आपण पाहिलं की ज्याच्या चित्तामध्ये सत्वगुण जो आहे तो जास्तीत जास्त असला पाहिजे. दुसरं एक आहे की विवेक आणि वैराग्याने त्याचं अंतःकरण संपन्न असलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींची अजून एक ओवी आहे, वेद प्रतिपाद्य ईश्वरू होवावया लागे गोचरू तरी श्रुती स्मृतीचा निरंतरू अभ्यासची कीजे. की वेदाने प्रतिपादन केलेला ईश्वर, आता वेदाने प्रतिपादन केलेला ईश्वर म्हणजे कुठला आहे, तर आत्मा ब्रह्म, याला वेदाने प्रतिपादन केलेला ईश्वर म्हणतात. आणि त्यालाच संतांनी अजून वेगळे नावं ठेवून राम, कृष्ण, विठ्ठल, दत्त या पद्धतीने त्या उपासना आपल्यासाठी अजून अलीकडे आणून ठेवलेल्या आहेत. पहा, मुलाचं जरी नाव आपण एखादं काही ठेवलेलं असलं तरी लाडाने आपण त्याला सोन्या मन्या, त्याला मुलं झाली तरी, त्याचं लग्न ठरलं तरी आपण त्याला सोन्या मन्या म्हणून हाक मारतो. मग आता त्याचं खरं नाव सोन्या मन्या आहे का जे कागदोपत्री आता शाळेत घातलेलं आहे ते नाव आहे? तर जे कागदोपत्री आहे ते त्याचं नाव आहे, पण तरी सुद्धा आपण त्याला लाडाने काय म्हणतो, सोन्या मन्या. त्या पद्धतीने कागदोपत्री म्हणजे वेदांत शास्त्राने त्याला दिलेलं जे नाव आहे ते आत्मा, ब्रह्म, कुटस्थ चैतन्य या पद्धतीने त्याचं नाव आहे त्या भगवंताचं. पण त्याच भगवंताला लाडाने तुम्ही आम्ही हरी, विठ्ठल, दत्त, कृष्ण असं म्हणतो. पण जरी सोन्या मन्या म्हणून हाक मारली तरी सुद्धा आवाज देणारा तोच आहे की नाही? मग मूळचा तो कोण आहे? ब्रह्मरूप आहे. आमचे डॉक्टर काका गमतीने एक वाक्य आमच्या समोर ठेवतात की कृष्ण, विष्णू, दत्त, विठ्ठल असे कितीही जरी नावं ठेवले आणि कितीही देवता जरी नामरूपात्मक आपल्याला दिसत असल्या तरी या सगळ्या देवता आतून एकमेकांना सामील आहेत. म्हणजे काय आहे? एकमेकांना आतून सामील आहेत म्हणजे सगळ्या ब्रह्मरूप आहेत, त्या सगळ्या ब्रह्मरूप आहेत. मग तुम्ही कुठलंही एक देवता आपले आराध्य म्हणून निवडू शकता, पण जे काही आराध्य म्हणून मी निवडलेलं आहे ते कसं आहे, ते हे परब्रह्म विटेवरी. की विठ्ठल त्यांनी निवडलेला आहे तुकाराम महाराजांनी उपासनेसाठी, आराधनेसाठी, पण त्या विठ्ठलाला ते काय म्हणतात? ब्रह्म म्हणतात. समर्थ रामदास स्वामी म्हणतात एक राम आहे खरा, तिकडे आमची गुरु परंपरा. आता एक राम खरा आहे म्हणजे दुसरा कसा आहे? आता एक राम खरा आहे म्हणजे जो कायमचा असतो तो खरा राम म्हणजे ब्रह्म, आणि दुसरा अवतार धारण करून येतो आणि परत तिरोधान सुद्धा पावतो तो कसा आहे? त्या मानाने कसा आहे? तो येणारा आणि जाणारा आहे. मग खरा राम म्हणजे ब्रह्म, म्हणजे तेही रामाला काय समजत आहे? ब्रह्म समजत आहे. मग आम्ही जे आराध्य दैवत आमच्या उपासनेसाठी निवडलेलं आहे त्याला आम्ही काय समजावं? ब्रह्म समजावं. इतकं सोपं आहे. नाही तर अरे बापरे, ते ब्रह्म, ते माया, ते कानावर शब्दही नको आणि तो अवघडपणा पण नको. पण हे सगळं समजून घेतल्याशिवाय जर भवरोग माझा दूर जाणारच नसेल आणि मला जर अत्यंत निरोगी स्थितीमध्ये जीवन जगायचं असेल तर मला मुळापासून सगळ्या गोष्टी काय कराव्या लागतील? शिकाव्या पण लागतील. आणि जे काही मुळातून रोग निर्माण झालेला आहे कल्पनेचा तो दूर सुद्धा करावा लागेल. मग आता ही सोहम साधना जी आहे ती करण्यासाठी सत्वगुण पाहिजे, विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, शमदमाचा अभ्यास पाहिजे. आता शमदमाचा अभ्यास म्हणजे नेमकं काय आहे? परमार्थाला प्रतिकूल वाटणाऱ्या
विषयांपासून मनाला आणि इंद्रियांना आवर घालणे, ह्याला शम आणि दम असं म्हणतात. आपण मुलांनाही सहज म्हणतो ना, अरे थोडं दमाने घे रे बाबा. म्हणजे काय कर, थोडं संयमाने वागायला शिक. दमाने घे शब्दाचा अर्थ काय आहे? संयमाने वागायला शिक. मग आता ज्याला सोहम साधना परिपूर्णतेला न्यायचं आहे त्याचं जीवन सुद्धा संयमितच असलं पाहिजे. वाटेल तसं वागून त्याला चालणार नाही. अत्यंत विषयाची ज्याला ओढ आहे त्याला निर्विषय असणारा हा परमात्मा, हे ब्रह्म, हा भगवंत कधीतरी पावेल का हो? कारण ओढ कशाची आहे? बहिर्मुख झालेला आहे. इंद्रिय सगळे सतत बहिर्मुख असतील तर त्याला आतमध्येच असणारा, आम्हाला साथ घालणारा, मी आहे मी आहे असं सतत आमच्या कानामध्ये, अंतःकरणामध्ये गुंजन करणारा तो परमात्मा कधीतरी कळेल का? जोपर्यंत इंद्रियांची धाव बाहेरच बाहेर आहे. एक छान दृष्टांत डॉक्टर काका आम्हाला सांगतात की जे मेलेले मासे असतात ते प्रवाहासोबत वाहत जातात आणि जो जिवंत मासा आहे तो मात्र कधीतरी मुळाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. आता इकडं जे मुळाकडे जाणं आहे किंवा प्रवाहाविरुद्ध वाहणं आहे त्याला नक्कीच त्रास जास्ती आहे. आपण सायकल चालवताना सुद्धा त्याचा अनुभव घेतो की समोरून वारा येत असेल आणि त्याच दिशेने आमचं तोंड करून आम्ही सायकल चालवत असू तर त्या ठिकाणी ती सायकल वेग घेते का? घेत नाही. कारण काय होतं त्या ठिकाणी? समोरून येणारा वाराच आम्हाला अडवतो. किंवा गुडघेदुखीचा ज्यांना खूप त्रास आहे त्यांना डॉक्टर लोक व्यायाम सांगतात की स्विमिंग टँकमध्ये जा आणि काय करा, उलटं चालण्याचा प्रयत्न करा. जिकडून प्रवाह आहे तिकडूनच त्या गुडघ्याने त्याला लोटण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचे गुडघे चांगले होतील. मग साधे गुडघे चांगले व्हायचे असतील तर उलट्या दिशेने प्रवास करावा लागतो. मग सगळं जीवनच जर उत्कृष्ट रीतीने आम्हाला जगायचं असेल तर उलट्या दिशेने प्रवास, की जेणेकरून मला माझा आनंद, आत्ताच म्हणलं मी की बाणेरला परत जायचं असेल तर मला काय करावं लागेल? परत उलट्या दिशेने प्रवास करावा लागेल. मग माझ्या स्वस्वरूपाचा आनंद जर मला लुटायचा असेल तर मला काय करावं लागेल? संयमित जीवन जगावंच लागेल. अनंत जन्माच्या संस्कारांमुळे अंतःकरण सतत बहिर्मुख होऊन या विषयांमध्ये सुख आहे असं आम्हाला जुने संस्कार सांगत राहतील. पण नवीन संस्कार जे संतांच्या माध्यमातून, श्री गुरूंच्या माध्यमातून आम्ही आमच्यावर जे करून घ्यायचे आहेत ते मात्र विषयांमध्ये सुख नाही, असं विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही असं कोणी कोणाला शिकवायचं? समर्थांनी करुणाष्टकात लिहून ठेवलेलं आहे, रोज एकदा म्हणायचं आणि नंतर विसरायचं. ह्या पद्धतीने जर आमचे करुणाष्टक चाललेले असतील तर आम्हाला निर्विषय असणाऱ्या त्या ब्रह्मसुखाचा अनुभव येऊ शकतो का? आणि ही सगळी धडपड कशासाठी आहे हो? कोणाला दाखवण्यासाठी अजिबात नाही. परमार्थ हा अत्यंत व्यक्तिगत प्रांत आहे. या ठिकाणी कोणाला काही दाखवायचं नाहीये, कुठेही काही मिरवायचं नाहीये. तर आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचा आनंद लुटायचा आहे. पहा, प्रवासाला आपण जातो. प्रवासाला जाताना एक बॅग भरून चांगले चांगले वस्त्र घेऊन जातो, कारण बाहेर जायचं आहे, तिथं फिरायचं आहे म्हणल्यावर चांगले वस्त्र आपल्याला लागतातच. पण आपल्या घरी आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो? हे सगळे जे बाहेरचे वस्त्र आहेत ते नको असं वाटतं आणि जुने ठेवणे परत अंगावर घालावेसे वाटतात. म्हणजे सुती असणारी एखादी जी काही साडी आहे आपली, जी स्वच्छ धुतलेली आहे, ती घातले की आपल्याला आनंद मिळतो. मग आता जुन्या वस्त्रामध्ये जर एवढा आनंद आहे तर जुने ठेवणे असणारं स्वतःच्या स्वरूपाला प्राप्त होण्यामध्ये केवढा आनंद असेल, असा विचार करून आपण हळूहळू जर तिकडं जायचा प्रयत्न केला तर कधीतरी ही सोहम साधना जी आहे ती फळाला येऊ शकते. आता काहीतरी अधिकार कमवल्याशिवाय कधीच कुठं व्यवहारात सुद्धा कुठली गोष्ट आपल्याला प्राप्त होत नाही. व्यवहारातही आपण पाहतो की साधा क्लर्क म्हणून जो लागलेला आहे त्याला जर नंतर ब्रँच मॅनेजरपर्यंत जायचं असेल तर त्याला परीक्षा देऊन, स्वतःचं आचरण चांगलं ठेवून, उत्कृष्ट काम करून स्वतःचा अधिकार वाढवत वाढवत तिथपर्यंत जावं लागतं. प्रपंचातलं एक ठीक आहे, प्रपंचातल्या बढत्या किंवा अधिकार सहजच मिळत असतात.
मुलाचं लग्न लागलं की सासूबाईचा अधिकार काय आहे त्या ठिकाणी आम्हाला लगेच प्राप्त होतो. पण इकडं मात्र तसं नाही. व्यवहारातही वरपर्यंत आम्हाला जायचं असेल तर काहीतरी मेहनत करावीच लागते. त्याच पद्धतीने परमार्थामध्ये सुद्धा स्वस्वरूपाचा आनंद ज्याला लुटायचा आहे त्याने काहीतरी अधिकार कमवल्याशिवाय त्याला ती प्राप्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून सोहम साधना करणाऱ्याची पहिली जबाबदारी काय आहे? एक आहे गुरु केला पाहिजे. आता गुरु केला पाहिजे तो ब्रह्मानंदी डोलणारा असला पाहिजे, दुसरी अट आहे. आता ते दोन्ही गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत, पण जोपर्यंत आता बीज चांगलं आहे पण भूमी उत्तम नसेल तर त्या ठिकाणी पीक उत्तम येणार आहे का? मग दोन्ही गोष्टी परस्पर पूरक पाहिजे. तसं श्री गुरूंना जसं साधना देण्याचं काम करायचं आहे ते त्या अधिकारावरच आहे, त्याबद्दल अजिबात वाद नाही. पण ती साधना मिळाल्यानंतर ती साधना फलद्रूप होण्यासाठी शिष्यावर सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी जर त्याला करता येत नसेल, पार पाडता येत नसेल तर सोहम सोहम म्हणणं चाललेलं आहे पण आतमध्ये मात्र काहीही नाही. डॉक्टर काका एक छान स्वतःच्या प्रॅक्टिसमधलं उदाहरण आपल्या समोर ठेवतात. ते म्हणतात की ते स्वतः प्रॅक्टिस करत असताना एकदा एक भगिनी तिचा एक 3-4 वर्षाचा मुलगा घेऊन त्यांच्याकडे तपासायला आली. तिला तपासत असतानाच एक इमर्जन्सी केस आली म्हणून काही काळापुरतं काकांना बाहेर जावं लागलं. मग ते बाहेरून परत येऊन पाहतात तर त्यांच्या खुर्चीवर तो 4 वर्षाचा मुलगा बसलेला, त्याने तो स्टेथोस्कोप वगैरे कानात घातलेला आणि तो आपल्या आईला तपासतो आहे. आता दृश्य अगदी त्यांनी जसं पाहिलं होतं डॉक्टर काकांना तपासताना तसं बरोबर त्यांनी ते केलेलं आहे. पण मुद्दा कुठं आहे? तो कृती जरी सगळी तशीच करत असला तरी डॉक्टरकीचं ज्ञान त्याच्या आतमध्ये होतं का? त्या ठोक्यांच्या माध्यमातून जे काही समजून घ्यायचं आहे ते त्याला समजत होतं का? ते अजिबात समजत नव्हतं. मग सोहम साधना चाललेली आहे, जशी सांगितली अगदी तशी आम्ही करतो आहोत. पण 6 म्हणजे काय, अहम म्हणजे काय, तत्वमसी महावाक्याचं वाच्यार्थ काय आहे, लक्षार्थ काय आहे, हे जोपर्यंत आम्ही वेदांत शास्त्राच्या द्वारा समजून घेऊन ती साधना करत नाही तोपर्यंत ती फलद्रूप होईल का? समर्थांची एक छान ओवी आपल्या समोर आहे. समजले आणि वर्तले तेच भाग्य पुरुष झाले, या वेगळे उरले अवघे करंटे. समजून उमजून जी साधना केली जाते त्याचं फळ काही वेगळंच आहे. आणि न समजता कितीही जरी आम्ही साधना करत राहिलो तरी त्याचं फळ वेगळंच आहे. मग कुठलीही साधना आपण करायला घेतली तरी आधी समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून पहिली भक्ती कुठली ठेवलेली आहे? समजून घेण्यासाठी श्रवण भक्ती आहे. पण श्रवण करायच्या आधीच आम्ही काहीतरी सुरू करतो आणि मग फळाला येत नाही म्हणून त्यालाच काय करतो? वेठीला धरतो की इतकं तुझं करतो पण अजून काही फळत नाही. विचारतो कोणाला? इतकं तुझं करतो, आता आपण त्याचं करतो का तो आमचं करतो? खरा जर मुद्दा पाहिला तर आपण त्याचं करतो का तो आमचं करतो? अहो, त्याने राहायला भूमी दिलेली आहे, श्वास घ्यायला हवा निर्माण करून दिलेली आहे, अन्न पाणी आमच्यासाठी व्यवस्थित लावून दिलेलं आहे, तो कुठलं धान्य खायचं काय नाही या सगळ्या व्यवस्था त्या भगवंतांनी लावून दिलेल्या आहेत. आणि तरी सुद्धा आम्ही म्हणतो की आम्ही तुझं करतो. आम्ही जन्माला येण्यापासूनच त्याने आमचं सगळं करून ठेवलेली आहे व्यवस्था. पण आमचं बोलणं कसं आहे तर एकदम उलटं आहे. मुद्दा आपला चाललेला आहे, सोहम साधना करायची असेल तर स्वतःचा अधिकार जो आहे तो साधकाला वाढवावा लागतो. दुसरं आहे की आता ही साधना करायची आहे म्हणल्यानंतर श्री गुरूंकडे गेलो, तत्वमसी महावाक्याचा त्यांनी उपदेश केला. उपदेश केल्यानंतर फार काही काळ बसा असं आम्हाला श्री गुरु सांगत नाहीत. सकाळी 5 मिनिटं, संध्याकाळी 5 मिनिटं तुम्ही सोहम साधना करा असं सांगतात. त्यामागे एक विचार दिलेला असतो. सोहम साधनेच्या मागे फक्त 6 अहम असे शब्द म्हणा असं न सांगता तत्पूर्वी आधी एक विचार दिलेला असतो आणि तो विचार करता करता 6 अहम असं त्या विचारावर स्थिर व्हा आणि त्या स्थिर असणाऱ्या वृत्तीमध्ये, त्या स्थिर असणाऱ्या अंतःकरणामध्ये काही काळ आपण फक्त ते आहोत असं स्वतःला
समजवत राहा. आता इथंच तर सगळं अवघड आहे. कारण काय आहे की एक 5 मिनिटं सुद्धा सोहम साधना करणं आणि इतकं चित्त एकाग्र होणं हे अत्यंत अवघड आहे. कारण चित्त इतकं या प्रपंचाच्या बहिर्मुखतेमुळे व्यग्र झालेलं आहे की त्याला आधी एकाग्र करायचं, एकाग्र झालेल्या चित्ताला 6 अहमवर आरूढ करायचं आणि काही काळ त्या स्थितीमध्ये शांत राहायचं. हे आम्हाला काही लवकर साध्य होत नाही. पण रोज थोड्या वेळ तरी तसं बसल्याशिवाय चित्ताला तशी सवय सुद्धा लागत नाही. आमच्या आजोबा, आता एकत्र कुटुंब पद्धती होती आमची, 15-20 मुलं आम्ही घरात एकत्र. आता सगळेजण एकत्र जेवायला वगैरे बसल्यानंतर गप्पा हळूहळू सुरू झाल्या की आवाज एकदम काय व्हायचा, तो टिपेला जायचा. आता मग बाहेर बैठकीत कोणी आलेलं आहे वगैरे काही भान नसायचं आणि आवाज एकदम वाढला की मग आमचे आजोबा आत येऊन आम्हाला म्हणायचे की 5 मिनिटं देवासारखं शांत बसा बरं. पण आज तागायत तसं शांत बसता येत नाही. 5 मिनिटं तरी देवासारखं शांत बसा, हा जो एक शब्द आहे तो फार महत्वाचा आहे. कारण देव हा शांत असतो. काहीही घडू दे बाहेरचं, तरी देवाच्या चित्तातली शांती जी आहे, देवाची जी शांती आहे ती कधीही ढळत नाही. आणि तसं 5 मिनिटं शांत बसा असं आजोबा म्हणायचे. आणि आता श्री गुरु काय म्हणतात, ध्यान काळी एक 5 मिनिटं तरी शांत बसण्याची स्वतःला सवय लावा आणि त्या शांत बसण्याच्या सवयीतून मग नंतर शांतीची पै शांती निवृत्ती दातारू, त्या पद्धतीचा कधीतरी शांततेचा अनुभव येऊन जाईल. पण असं शांत बसण्याचं वळण जर आमच्या चित्ताला लावायचं असेल तर 5 मिनिटापैकी 1 मिनिटं 1 सेकंद तरी सगळ्या बाहेरच्या गोष्टीचा चित्ताला क्षणभर तरी विसर पडला पाहिजे. अहो, या प्रपंचाचा विसर पडला तर माझा प्रपंचाचं काय होईल? प्रपंचाचं काय व्हायचं? जसा चालायचा तसा तो चालणारच आहे. पण एक क्षणभर सुद्धा मी त्याचं विस्मरण करून घ्यायला तयार नाही. आणि त्याच्या स्मरणामुळे, अखंड या प्रपंचाच्या स्मरणामुळे माझ्या ठिकाणी मात्र टेन्शन्स वाढत आहे. माझ्या ठिकाणी मात्र कुठला तरी फोन वाजतोय यातला, माझ्या ठिकाणचं टेन्शन वाढत आहे, माझ्या ठिकाणचं बीपी हायलो होत आहे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या प्रपंचाच्या चिंतेमुळे, चिंतन जे असतं ते भगवंताचं असतं आणि चिंता ज्या वाढतात त्या प्रपंचामुळे वाढतात. मग या सगळ्या चिंतेतून मुक्त होण्यासाठी एक क्षणभर तरी भगवंताचं चिंतन करावं आणि मी फक्त त्याचं आहे या अनुभवामध्ये काही काळ तरी स्थिर व्हावं. ही सोहम साधना कशासाठी आहे मग आपली? त्याच कारणासाठी आहे की बाकी दिवसभर तुम्ही मी अमक्याचं आहे, तमक्याचं आहे, याच्याविषयी कर्तव्य आहे, त्याच्याविषयी माझं हे कर्तव्य आहे, असं दिवसभर आमचं चाललेलं असतं. पण माझं माझ्याविषयी काही कर्तव्य आहे की नाही? नरदेहात आलेल्या जीवाचं स्वतःविषयी काही आद्य कर्तव्य आहे की नाही? आणि ते आद्य कर्तव्य म्हणजे त्यांनी स्वस्वरूपामध्ये काय करायचं आहे? काही काळ तरी स्वस्वरूपाचं स्मरण करून ते भान सतत जागं ठेवायचं आहे. हे त्याचं स्वतःविषयी असलेलं कर्तव्य आहे. पण बाकी कर्तव्यांच्या मायेमध्ये आमचं हे कर्तव्य जे आहे ते मात्र निसटून जातं. आणि आयुष्यभर आमचं काय चाललेलं आहे? थांब माझ्या लेकराला नाऊ घालू दे, थांब माझ्या लेकराला. आता लेकरू मोठं होतं, त्याच्यानंतर नातवाला, अजून जर जगलो तर पंटवाला, पण थांब माझ्या लेकराला नाव घालू दे. हे जे आहे ते कायमचं आमचं सुरू असतं. आता हे जे 5 मिनिटं आहेत आम्हाला साधन काळी वापरायचे, त्याच्यासाठी आमचं चित्त जे आहे ते एकाग्र करण्याची सवय आम्हाला लावावी लागते. आता ते एकाग्र करण्यासाठी एकाच विचारावर आरूढ होऊन राहावं लागतं. अनेक विचारांच्या मागे ज्या वेळेला चित्त धावतं त्यावेळेला ते व्यग्र असतं. मग एकच विचार ज्या वेळेला ते पकडून ठेवेल त्यावेळेला ते एकाग्र होईल. मग तो विचार कुठला? तो विचार सांगण्याची ही जागा नाही, ते श्री गुरु सांगतात. मग आपण फक्त ती साधना कशी करायची आहे ते मात्र आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. मग आता 24 तासापैकी 23 तास 5 मिनिटं आमचं जर अंतःकरण बहिर्मुख होत असेल तर उरलेल्या 5 मिनिटामध्ये एकाएकी ते अंतर्मुख होऊन आम्हाला परमात्म्याची ओळख करून देऊ शकेल का? देऊ शकणार नाही.
मग 23 तास 55 मिनिटं आम्ही ध्यान लावून बसू शकू का? तसंही होऊ शकणार नाही. मग नेमकं काय करायचं आहे? मग सोहम साधनेला पूरक असणारे विचार 23 तास 55 मिनिटं माझ्या अंतःकरणात सुरू राहिले पाहिजेत. जर ते विचार तसे सुरू राहत नसतील तर मात्र 5 मिनिटात ध्यान ही गोष्ट कधीही सिद्ध होऊ शकत नाही. मग आता असे जे विचार करायचे आहे ते विचार करण्यासाठी काय करावं लागेल? हरिपाठामध्ये आपल्यासमोर मांडणी आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांची संगत कशासाठी करायची आहे? शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार कसा करायचा हे समजून घेण्यासाठी संतांची संगत आहे. पण आम्ही त्यांचे विचार त्यांच्यापाशीच ठेवतो आणि त्यांची संगत मात्र चालू आहे. कशी चालू आहे? त्यांच्याबरोबर शिबिरं चालू आहे, त्यांच्याबरोबर प्रवास चालू आहे, त्यांच्याबरोबर पंक्ती चालू आहे, त्यांच्या घरी जाऊन सेवा करणं चालू आहे, पण त्यांचे विचार मात्र त्यांच्याकडे. आणि तिथून आम्ही येतो ते परत रिकामं होऊन येतो. या पद्धतीचं जर चाललेलं असेल तर सोहम साधना आमची व्यवस्थित होईल का? होऊ शकणार नाही. मग या सोहम साधनेमध्ये नेमकं असं काय सांगितलेलं आहे? तर तत्वमसी महावाक्याचं रूपांतर सोहम साधनेमध्ये करायचं असेल तर तत्त्वम असी हे तिन्ही पद तुम्ही आम्ही समजून घेतले पाहिजेत. आता त्वम म्हणजे वाच्यार्थाने जीव आणि लक्षार्थाने कूटस्थ चैतन्य. तत् म्हणजे वाच्यार्थाने ईश्वर चैतन्य आणि लक्षार्थाने ब्रह्म चैतन्य. आणि असी शब्दाचा अर्थ आहे दोन्ही एकच आहे. आता ते तू आहेस याच्यामध्ये वाच्यार्थाने आता आपल्यासमोर काय आलेलं आहे? जीवाला श्री गुरु सांगतात, हे जीवा म्हणजे हे जीव चैतन्य ते ईश्वर चैतन्य तूच आहेस. काय झालं त्या वाक्याचा अर्थ? ते तू आहेस मध्ये ते म्हणजे ईश्वर चैतन्य, त्वम म्हणजे तू म्हणजे जीव चैतन्य आणि असी म्हणजे आहेस. ते तू आहेस, जीव चैतन्य ईश्वर चैतन्य तूच आहेस. आता वरवर पाहिलं तर जीव आणि ईश्वर मध्ये केवढा भेद दिसतोय हो आपल्याला. जीव अल्पज्ञ आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे. जीव अल्पशक्ती आहे, ईश्वर जो आहे तो सर्वशक्ती आहे. जीव अत्यंत अल्पव्यापी आहे, ईश्वर जो आहे तो सर्वव्यापी आहे. मग एवढा त्यांच्यामध्ये भेद दिसत असताना ते दोन्ही एकच आहे असं कसं शास्त्र आम्हाला सांगतं? मग शास्त्र आम्हाला चुकीचं सांगतंय का? विचार कसा करायचा आहे आम्ही, की आम्हाला जरी असं दिसत असलं की या दोघांमध्ये खूपच भेद आहे, तरी पण ज्या अर्थी शास्त्राने सांगितलेलं आहे आणि ज्या अर्थी श्री गुरूंनी सांगितलेलं आहे की तुम्ही दोघं एकच आहात, त्या अर्थी आम्ही विचार कसा करायचा आहे? मग आता भेद दिसत राहणार आहे, भेद जाणवत राहणार आहे, पण माझ्या ठिकाणी मात्र मी आता इथून पुढे विचार करायचा आहे की मला काहीही जाणवू देत, परंतु ते आणि मी एक आहे असं शास्त्रांनी आणि माझ्या श्री गुरूंनी सांगितलेलं असल्यामुळे ते एकत्व कशा पद्धतीने आहे ते मी आता काय केलं पाहिजे? समजून घेतलं पाहिजे. मग कशाच्या दृष्टीने आम्ही एक आहोत? चैतन्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एकच आहोत. आता प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आपण म्हटलंय की कुठलं स्फुरण आहे? मी आहे, मी आहे. हे स्फुरण प्रत्येक जीवाच्या आतमध्ये आहे. नरदेहात आलेल्या जीवात्म्याच्या ठिकाणी ते स्पष्ट आहे. आणि बाकीचे जीव योनी जे आहेत, विशेषतः जे तिर्यक योनीमधले खालच्या ह्याच्यातले 4 पायाचे 12 पायाचे पशु जे आहे त्यांच्या ठिकाणी इतक्या स्पष्टपणे ते नाही, पण आहार निद्रा भय मैथुनाच्या वेळेला मात्र त्यांना ते जाणवतं. मग आता या इतक्या 84 लक्ष जीवयोनीपैकी कुठले जीव ह्या स्फुरणाचा मागोवा घेऊन स्वतःचं स्वरूप ओळखू शकतात? तर फक्त जीव जे आहेत, जे मृत्यू लोकाच्या ठिकाणी आलेले आहेत, ते जीवात्मे जे आहेत म्हणजे नरदेहधारी जीवात्मे जे आहेत ते मात्र सोहम साधना करून स्वतःचं पूर्ण स्वरूप ओळखू शकतात. आणि म्हणून नरदेहाला मोठे घबाड समर्थ म्हणतात. नरदेह मोठे घबाड. घबाड म्हणजे काय? की नरदेहात आलेला जीवात्मा जो आहे
तोच फक्त त्या परमात्म्याला ओळखून त्याच्याशी एकरूप होऊन जीवनमुक्तीचा पूर्ण अनुभव लुटू शकतो. आता जितक्या लवकर सोहम साधना आमची पूर्ण होईल तितकं उर्वरित आयुष्य जे आहे ते आनंदाचं जाईल. आणि त्याच्यानंतर जर 60 नंतर करायला गेलो तर आधीच्याच सगळ्या गोष्टी विस्मरणात जातात. हे नवीन शिकलेलं काय स्मरणात राहणार आहे? म्हणून ही जी साधना आहे ती लहान वयापासूनच करायला शिकलं पाहिजे. पण त्या वयात आम्हाला काय बालपण खेळता गेले. लहानपणी सगळं क्रीडासक्त, त्यामुळे ते सगळं अजाणतेपणाने जातं. तरुणपण जे आहे ते विषयांकडे धावतं आणि वृद्धावस्था जी आहे ती व्याधीग्रस्त असते. हा रोग झाला, ते रोग झाला, अहम अस्मीचं भान गुडघे लवकर देतात, कान लवकर देतात. मी आहे दुखायला लागलं की तो अवयव काय सांगतो आम्हाला, मी आहे. म्हणजे वृद्धापण आलं की त्या अवयवांचंच काय होऊन जातं, भान सुरू होतं. जोपर्यंत दुखत नाही तोपर्यंत त्याची जाणीव नसते, पण दुखायला लागल्यावर मात्र सगळ्या शरीराची जाणीव व्हायला होते. आणि याच्यामध्ये मग शुद्ध जाणीवेचा जो काही मार्ग आम्हाला चोखाळायचा आहे तो मात्र आमचा तसाच राहून जातो. म्हणून तत्त्वम असी. आता हे दोघं एकच कसे काय आहेत? छान उदाहरण आपल्या समोर आहे पहा. एखादा मोठा कार्यक्रम ज्या वेळेला आपण करतो, आता या ठिकाणी दत्त जयंतीचं पारणं ज्या वेळेला केलं जाईल दुसऱ्या दिवशी, त्यावेळेला जो स्वयंपाक करायचा असतो तो मोठ्या प्रमाणावर करायचा असतो. मग 4 आणि 5 किलो साखर आणून चालते का त्या दिवशी? चालत नाही. चांगला 50चा वगैरे एखादा कट्टा बोलवावा लागतो. मग आता 50 किलो साखरेचा ज्या वेळेला एखादा कट्टा आपण बोलवतो त्यावेळेला तो कट्टा आधी आणून ज्यांच्या घरी ते सगळं स्वयंपाक पाणी होणार आहे त्यांच्याकडे ठेवला जातो. आता रिक्षावाला जो आहे तो साखरेचं पोतं खांद्यावर घेऊन आपल्या घरात आणून ठेवतो. आता पोतं त्या व्यापाऱ्याने कितीही जरी चांगलं दिलेलं असलं तरी थोडंफार तरी छिद्र त्याला कुठंतरी असतातच, आणि त्याच्यातून त्याच्या आतली साखर जी आहे ती काय होऊन जाते, बाहेर पडते. मग आता ती साखर बाहेर पडल्यानंतर साखरेच्या भोवती काय जमा होतात, मुंग्या जमा होतात. आता मुंगी जी आहे ती साखरेचा कण तोंडात घेऊन इकडून तिकडे जाताना दिसते. आणि आधी साखरेचं पोतं एका माणसाने तिकडून इकडं आणलेलं दिसलं. आता दोघांनीही माणसाने साखरेचं पोतं कशाच्या सत्तेवर इकडं आणून ठेवलं आणि मुंगी साखरेचा कण कशाच्या सत्तेवर इकडून तिकडं घेऊन चाललेली आहे? दोघांच्याही ठिकाणी चैतन्याची सत्ता आहे आणि ती सत्ता दोघांच्या ठिकाणी एकच आहे की नाही? मग आता माणसाच्या जागी ईश्वर समजा, मुंगीच्या जागी जीव समजा. मग ईश्वर जे हे सगळं सृष्टीचं कार्य चालवतोय, उत्पत्ती स्थिती लयाचं, एवढा सगळा प्रपंच या संपूर्ण जगताचा ब्रह्मांडाचा जो ईश्वर चालवतो तो कशाच्या सत्तेवर चालवतो? चैतन्याच्या सत्तेवर चालवतो. मग त्या चैतन्याच्या सत्तेवर आमचा प्रपंच चाललेला आहे की नाही? त्याचा प्रपंच खूप मोठा आहे, आमचा प्रपंच खूप छोटा आहे. पण त्याला त्याच्या प्रपंचाचा अजिबात अभिमान नाही, कारण ईश्वर नित्यमुक्त आहे, तो निराभिमानी आहे. त्याला त्या प्रपंचाचा म्हणजे एवढ्या ब्रह्मांडाच्या उलाढाली करण्याचा अजिबात अभिमान नाही. आणि जीवाच्या ठिकाणी मात्र मी आणि माझे दोन यांचा जरी तो प्रपंच चालवत असला तरी त्याचा मात्र काय आहे, भरपूर अभिमान आहे. म्हणून जीव जो आहे तो बंधनात अडकलेला आहे, ईश्वर जो आहे तो नित्यमुक्त आहे, आणि ब्रह्म नावाचं तत्व जे आहे ते बंध मोक्षातीत आहे. आणि मग आता ह्या जीवानी नित्यमुक्त असणाऱ्या विठ्ठलाची, दत्ताची, विष्णूची उपासना करून त्यांच्यासारखं नित्यमुक्त पहिल्यांदी आणि बंध मोक्षातीत नंतर हळूहळू पायरी पायरीने पुढे पुढे जायचं आहे. मग जीव जो आहे तो नियम्य आहे, ईश्वर जो आहे तो नियामक आहे, आणि नियम्य आणि नियामक असणाऱ्या या जीवाशिवाचं अधिष्ठान जे आहे ते ब्रह्म आहे. नाथ महाराज आपल्याला छान पद्धतीने सांगतात, जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. एकनाथी हरिपाठ मध्ये ते आपल्याला सांगतात की जीव आणि शिव हे दोघही जण हरिरूप तरंग आहेत, आणि हरी म्हणजे ब्रह्म, हरी म्हणजे ब्रह्म.
आणि ब्रह्माचे 2 तरंग. आता समुद्राच्या काठावर आपण जर गेलो तर आपल्या समोर उंचच उंच लाटा उसळताना दिसतात. आता समुद्र जो आहे तो हरिरूप आहे, उंच उठलेली लाट जी आहे ती ईश्वर रूप आहे, आणि त्या लाटेतून बारीक थेंबुटे तरंग बाहेर पडतात, ते कसे आहेत? ते जीवरूप आहे. पण या तिन्ही मध्ये एका पाण्याशिवाय काही आहे का हो? समुद्र, लाट आणि तरंग या तिन्ही मध्ये सुद्धा एका पाण्याशिवाय काही नाही. तसं जीव आणि शिवामध्ये एका चैतन्याशिवाय काही नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून विचार केला तर जीव आणि शिव हे दोन्हीही कसे आहे? एकच आहेत. मग देव पहाया गेलो, देवची होऊन ठेवलो. भक्तीच्या भाषेमध्ये या पद्धतीने बोलतात की देव पाहायला गेलो आणि देवच होऊन राहिलो. आता देव होऊन राहिलो म्हणजे तो जसा अखंड आनंद रूप आहे, तसा हा जीवात्मा सुद्धा त्याची भक्ती करणारा अखंड आनंद रूप होऊन राहतो. मग काहीही जरी जगामध्ये घडत असलं तरी सुद्धा त्याच्या अंतःकरणाला पूर्वी इतक्या वेदना, सुख दुःख जाणवत नाही. याचा अर्थ तो दगड होतो का? अजिबात नाही. परत काय आहे की तो दगड नसतो, पण जगाचं स्वरूप समजल्यामुळे, जीवाचं स्वरूप समजल्यामुळे आणि ब्रह्माशी, भगवंताशी ऐक्य झाल्यामुळे, या छोट्या छोट्या घटनांनी त्यातलं वास्तव स्वीकारल्यामुळे त्याच्या अंतःकरणाला पूर्वी इतकं दुःख होत नाही. पूर्वी दुःख कशामुळे होत होता? स्वतःच्या कल्पनेनी हे सगळं सत्य समजून बसला होता. आणि आता शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर, श्री गुरूंचे प्रवचन ऐकल्यानंतर, संतांची वचने ऐकल्यानंतर जे जसं आहे तसं समजायला लागला. फक्त एवढंच आहे खरी साधना, जे जसं आहे तसं समजा की तुम्ही आनंदरूप आहे. आणि जे जसं आहे तसं न समजता तुमच्या कल्पनेने त्या गोष्टीला वेगळे वेगळेपणा द्याल, त्या वेळेला मात्र तुम्ही कितीही कल्पना करा पण वास्तव तर बदलत नाही ना. जे वास्तव आहे ते वास्तवच राहतं. जग आभासिक आहे असा शास्त्राचा जर निर्णय असेल तर तुम्ही त्या जगाला काही म्हटलं तरी काय फरक पडणार आहे? ते जसं आहे तसंच आहे. आता मृगजल दिसत असलं तरी त्याच्यातून कोणाची तहान भागते का? मृगजल दिसतं हे बरोबर आहे, तसं जग आम्हाला दिसतं हे बरोबर आहे, पण शास्त्राचा निर्णय काय आहे? ते मृगजळासारखं भासमान आहे. मग ते जग भासमान आहे असा जर माझा बुद्धीचा निर्णय झालेला असेल तर या भासमान जगातून निर्माण होणारे सुखदुःख सुद्धा भासा व्यतिरिक्त दुसरं काही नाही. हे ज्याच्या लक्षात आलं त्याचा आनंद कधी बिघडेल का हो? आता तुकाराम महाराजांचा अभंग स्वतःचा अनुभव सांगतात. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. मग त्यांच्यासाठी भगवंतांनी काही दुसरं एक आनंदाचं जग निर्माण केलेलं आहे आणि आमच्यासाठी, सामान्य जीवांसाठी एक सुखदुःख रूप एक जग निर्माण केलेलं आहे. असं 2 जग त्यांनी निर्माण केलेत का? अजिबात नाही. ज्या जगात आम्ही राहतो त्या जगात संत वावरतात, पण संतांनी जगाचं वास्तव स्वरूप, स्वतःचं मूळ स्वरूप हे ओळखलेलं असल्यामुळे त्यांना या जगात राहून सुद्धा कुठल्याही गोष्टीचं दुःख नाही. ओखदा एवढे त्यांचा काय निर्णय आहे? औषधा एवढं सुद्धा दुःख नाही, कारण वास्तव कळलेलं आहे. आणि तुम्हाला आम्हाला वास्तवापासून दूर नेणाऱ्या कल्पना इतक्या मनामध्ये उमटलेल्या आहेत की त्याच्यामुळे आपण सतत सुखी किंवा दुःखी आहोत. मूळचे मात्र आनंदरूप असून, महत्वाचं काय आहे? आनंदरूप असून. मग सोहम साधना कशासाठी आहे? मूळचं जे आम्ही आनंद रूप आहे ते होण्यासाठी आहे. आता एक दृष्टांत पाहूयात आणि थांबूयात, कारण सांगण्यासारखं भरपूर आहे या साधनेवर, पण तरी वेळेची एक मर्यादा जी आहे ती आपल्याला असते. आता एक छान ओवी आपल्या समोर आहे. मी असे आणि भासे, मी माझं प्रिय असे, म्हणून सच्चिदानंद ऐसे रूप माझे. आता प्रत्येक जीवाला मी आहे अशी जाणीव आहे की नाही? केव्हापासून आहे ही जाणीव? जन्मल्यापासून ही जीवाला प्रत्येकाला जाणीव आहे की जन्मल्या ते मूल रडतं. कशासाठी रडतं? मजा आहे. जन्मल्या रडलं तर बाकीचे हसतात, आणि न रडता जन्माला आलं तर बाकीचे रडतात.
काय व्यवहारात एकदम वेगळं वेगळं काही काही चाललेलं असतं आपलं. मग आता जन्मल्या ते रडतं. रडल्यानंतर त्याने त्याची आई पाहिलेली नाही, काही त्याला माहिती नाही, पण तरी त्या स्पर्शाने ते शांत होतं. कशामुळे? आपलं कोणीतरी आहे ही आंतरिक ओढ, अस्तित्वाची जाणीव ही तेव्हापासून त्याला आहे. पहा, आता त्या मुलांना काही आईची ओळख वगैरे अशी झालेली नाही, पण एक रक्ताचं नातं म्हणा किंवा काही म्हणा, पण आपल्या अस्तित्वाची कोणीतरी दखल घेणारं आहे, आपल्याला सांभाळणारं कोणतरी आहे, हे त्या स्पर्शातून त्याला जाणवतं आणि ते त्यावेळेला शांत होतं. म्हणजे अगदी जन्मल्या ते रडतं, भूक लागल्यानंतर रडतं, दुपटं भिजल्यानंतर रडतं. ही जी त्याची रडण्याची कारणं आहेत, त्या कारणामागे त्याला स्वतःच्या अस्तित्वाची काय आहे तर सारखी जाणीव आहे आणि या जाणीवेमुळे ते रडतं. दुसरं आपल्या समोर आहे की ते सारखं कोणाची तरी चाहूल घेतं. त्याच्यासमोर काही नवीन काही लावलेलं दिसलं, खेळणे आपण वाजवले तर त्याचा आवाजाची सुद्धा चाहूल घेतं. म्हणजे त्याला सतत काहीतरी जाणण्याची प्रेरणा आतूनच आहे. इकडं जसं माझ्या अस्तित्वाची दखल घ्यावी ही प्रेरणा आहे, म्हणजे मी असे आणि मी भासे म्हणजे काय आहे, ती प्रेरणा कुठली आहे त्याची? तर ती प्रेरणा त्याची ज्ञानाची आहे, आतमधून आलेली, की काहीतरी मी जाणलं पाहिजे. सतत आपल्या कोण आलेलं आहे, कोणाची पावलं वाजतायत, कुठला आवाज येतो आहे, कळत काही नाही, पण तरी सुद्धा त्याचे डोळे कान त्या दिशेने वेध घेतात. म्हणजे जाणण्याची प्रेरणा सुद्धा त्याला लहानपणापासून आहे. आणि तिसरी प्रेरणा जी आहे, मी माझं प्रिय असेल. लहानपणापासून कोणालाही दुःख नको आहे, अगदी जन्मलेल्या मुलापासून. आता भूक लागल्यानंतर ताबडतोब जर त्याला घेतलं नाही तर भूक लागून त्याला जे दुःख झालेलं आहे त्याच्यामुळे तो आरडाओरडा करतं, रडतं. म्हणजे भुकेचं दुःख त्याला नको आहे, ती ताबडतोब शांत झाली पाहिजे असं त्याला वाटतं. दुसरं त्याचं लंगोट भिजल्यानंतर, दुपटं भिजल्यानंतर ते रडतं. म्हणजे ते ओलेपणाचं दुःख सुद्धा त्याला नको आहे. मग ही जी प्रियत्वाची ओढ आहे, अनुकूलतेची ओढ आहे, ही कुठून आलेली आहे? ही प्रेरणा कुठून आलेली आहे? तर आनंदाकडून आलेली आहे. मी असे ही प्रेरणा म्हणजे अस्तित्वाची दखल घेणे ही जी प्रेरणा आहे ती सतकडून आलेली आहे. मी काहीतरी जाणावं ही जी प्रेरणा आली ती चितकडून आलेली आहे. आणि मी अखंड सुखरूपतेने असावं, मी अखंड सुखी असावं ही जी प्रेरणा आहे ती त्याची आनंदाकडून आलेली आहे. मग आता 3 प्रेरणा, सच्चित, आनंद, या 3 प्रेरणा ज्या अर्थी माझ्या आतमध्ये सतत लहानपणापासून आहेत, त्या अर्थी त्या प्रेरणांचा उगम कुठे असला पाहिजे? आता या प्रेरणा बाहेर आहेत का आत आहेत? अंतःकरणात आहे. मग ज्या अर्थी अंतःकरणात आहे त्या अर्थी या प्रेरणांचं मूळ स्थान सुद्धा माझ्या अंतःकरणातच असलं पाहिजे. आणि त्या मूळ स्थानालाच आम्ही सच्चिदानंद घन काय म्हणतो त्याला? पहा, प्रत्येक महाराजांच्या मागे आपण लावतो सच्चिदानंद आनंद घन, या पद्धतीने प्रत्येकाच्या मागे लावतो, कारण त्या स्वरूपापर्यंत ते महात्मे पोहोचलेले आहेत. म्हणून आम्ही त्यांच्या मागे सच्चिदानंद घन लावतो. मग आता त्या महात्म्यांचं रोज दर्शन घेतो, त्या महात्म्यांच्या पोथी वाचतो. ते महात्मे जिथपर्यंत पोचलेले आहेत तिथपर्यंत त्या वाचणाऱ्यांनी पोचायला पाहिजे की नाही? पण आम्ही काय करतो? दत्त जयंती आली की गुरुचरित्राचं पारायण, रामनवमी आली की रामायण, दासनवमी आली की दासबोध, वाचन झालं, भंडारा झाला की बासनात गुंडाळून परत ते आणि त्यांचे विचार, महाराज आणि महाराजांचे विचार दोन्हीही काय करून ठेवतो? बाजूला ठेवून देतो. पण कधीतरी विचार करतो का की असं काय पद्धतीने आम्ही त्यांच्या मागे हे बिरुदावली लावतो की ते सच्चिदानंद घन आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, या पद्धतीने जेव्हा त्यांचा गौरव करतो त्यावेळेला ते असे कुठल्या पदाला पोचलेले आहेत म्हणून आम्ही त्यांचा एवढा गौरव करतो? तर ते सच्चिदानंद पदाला पोचलेले आहेत. आणि नाथ महाराज आपल्याला सांगतात, मनुष्य देही चेनी ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला असे. नरदेहात आलेल्या जीवात्म्याला त्या भगवंतांनी सहजच कृपा करून ठेवलेली आहे की त्या देहात आल्यानंतर तो जसं अनेक ज्ञान संपादन करू शकतो,
तसं ज्ञानघन असणाऱ्या परमात्म्याला सुद्धा तो सोहम साधना करून सांभाळू शकतो. आता मी असे आणि भासे मी मज प्रिय असे, तर सच्चित आनंद हे वेदांत शास्त्राचं सांगणं आहे. मी आहे, मी मला कळतो आणि मला सारखं प्रियत्वानेच राहावंसं वाटतं, म्हणजे मला प्रिय जे आहे तसंच घडावंसं वाटतं, हा माझा अनुभव आहे. आणि मग आता वेदांताचं सांगणं आणि त्यानंतर माझा अनुभव, या दोन्हींच्या ह्याच्यावरून एक योग्य तर्क आम्ही करू शकतो की नाही, की ज्या अर्थी या प्रेरणा माझ्या आतमध्ये आहेत त्या अर्थी त्याचं मूळ स्थान जे आहे, मूळ स्रोत जो आहे तो माझ्या आतमध्येच असला पाहिजे. आणि त्यालाच आत्मा असं म्हणतात, त्यालाच केवल चेतन असं म्हणतात. आणि माझ्या श्री गुरूंनी मला ते मी आहे सांगितलेलं आहे. तू शिष्य आहे असं सुद्धा सांगितलेलं नाही, मग तू काय आहे सांगितलेलं आहे. आणि समर्थ म्हणतात, सत्याचा जो स्वाभिमान तोच जाणावा निराभिमान, की ते ब्रह्म मी आहे असा ज्याला सार्थ अनुभव आलेला आहे त्याच्या ठिकाणी मी ब्रह्म आहे हा अभिमान वास्तविक पाहता तोही शिल्लक राहत नाही. पण अखंड त्याची जाण जरी राहिली तरी ते निराभिमानी असण्यासारखंच आहे. आणि इतर जेवढे अभिमान चित्ताला जास्ती जाणवत राहतील ते मात्र आम्हाला स्वरूपापासून दूर नेणारे आहेत. आणि मी ब्रह्म आहे हा जो अभिमान आहे तो मात्र आम्हाला स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप करणारा आहे. मग कुठला अभिमान धारण करायचा आणि कुठले दुराभिमान टाकून द्यायचे याचा विवेक करणे याला साधना असे म्हणतात. आणि अशी साधना तुमच्या आमच्याकडनं या दत्तात्रयाने करून घ्यावी अशी त्याला प्रार्थना करूयात आणि थांबूया. जय जय रघुवीर.